नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे. ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच, हीलर अँड काउन्सिलर. आशा आहे तुम्ही खूप सगळे छान आहात आणि तुम्ही सगळे माझे पॅरेंटिंग व्हिडिओज बघत आहात आणि त्याचा तुम्हाला उपयोग होत आहे. डिअर ऑल, आज मला तुम्हाला सांगायचं आहे, जी आपली मुलं टँट्रम्स म्हणजे तांडव पण जे मराठीत म्हणतो ते करतात ते चांगलं आहे. तुम्ही म्हणाल, अरे एवढ्या दिवस तुम्ही टिप्स देता आणि आज अचानक टँट्रम्स हे चांगले आहेत किंवा महत्त्वाचे आहेत ते कसे? हो, महत्त्वाचे आहेत. ते महत्त्वाचे आहेत आपल्या मुलांसाठी. तुम्हाला एक एक्झाम्पल देते. लहान बाळ असतं, त्याला बोलता येत नाही बघा. त्याला जेव्हा भूक लागते काय करतं ते रडतं, राईट? तेव्हा त्याच्या मम्मीला कळतं, अरे माझ्या बाळाला काहीतरी होतंय, मे बी भूक लागली आहे किंवा काहीतरी दुखतंय, तर त्याची आई जवळ जाते. त्याला कम्युनिकेशन नाही कळत. सेम वे आपल्या बाल्यांना 12 ते 14 वर्षापर्यंत त्यांना कम्युनिकेशन हे प्रॉपर नाही लक्षात येत. सो जे काही त्यांचे टँट्रम्स आहेत, ही एक त्यांची लँग्वेज आहे. हे त्यांचे फिलिंग्स आहेत, भावना आहेत, ज्या बाहेर पडत आहेत. ते आपल्याला अंडरस्टँड करायला हवं की एक्झॅक्टली काय होतं आहे त्यांच्या जीवनात, का बरं ते असं करताय, त्याच्या मागे रिझन काय आहे, त्यांना समजून घ्या. त्यांच्या इमोशन्सला समजा. जर तुम्ही आरडाओरडा केला, जर तुम्ही चिडचिड केली, मारलं, तर त्यांचे हे टँट्रम्स, हे जे काही तांडव ते सप्रेस्ड होतील आणि कुठेतरी भविष्यामध्ये अँझायटी म्हणून बाहेर येतील. सो आपल्याला हे बिलकुल नको आहे. सो आता जे काही मुलांच्या फिलिंग्स आहेत त्यांना समजून घ्या, त्यांना अंडरस्टँड करा एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे त्यांना, आणि बघा दुसरी बाजू समजून. म्हणूनच तर म्हटलं, टँट्रम्स हे मुलांसाठी चांगले आहे, मुलांसाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या फिलिंग्स बाहेर पडायला. चला तर मग दुसरी बाजूही नाण्याची समजून घेऊ. का बरं असं होतंय, का आपली मुलं असं करतात, आणि बघा काय चेंजेस होतात. आणि मला नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला ह्या सगळ्या टिप्सचा उपयोग कसा होतोय, तुम्ही कसं वापरतात, काही इन्सिडेंट आहेत का, ते चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये, प्लीज मला शेअर करा. आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला. तो म्हणजे तुमच्या पाल्याला रोज 2 वेळा घट्ट मिठी मारा 30 सेकंडसाठी, सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी, आणि सांगा, बाळा रे तू मला खूप आवडतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद.